अमोल प्रस्तावित केलं होतं, परंतु काही कारणास्तव 2 वेळा कार्यक्रम रद्द झाला. आज आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय शांताराम बापू साहेब, त्याच पद्धतीनं युवा नेते जितेशभाई कदम साहेब, या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी 1-2 मिनिटाचं प्रास्ताविक करतो. सोनहिरा पर्यटन अतिशय महत्वाचं गाव म्हणून सोनखेडकडे बघितलं जातं. अगदी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा आमच्या गावाचं योगदान आहे. 5 स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मोठे योगदान या ठिकाणी या स्वातंत्र्यासाठी दिले. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि त्या 75 वर्षाच्या घडामोडीमध्ये स्वर्गीय आमदार माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या आशीर्वादानं या गावामध्ये विकासाचा डोंगर उभा राहिला. त्यांचं विशेष प्रेम या गावावरती होतं. त्यांच्याच विचारांचा वारसा आदरणीय कदम साहेबांनी जपलेला आहे. आमदार साहेबांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विकास कामांसाठी या ठिकाणी निधी दिला. त्याच कामांचं पूजन उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. साहेबांच्या भाषणांमध्ये बऱ्याच वेळा भागामध्ये कुठेही भाषण असो सोनखेडचा विशेष उल्लेख असतो. सोनखेडवरती विशेष प्रेम आहे. सोनखेडमध्ये विकास काम व्हावं, विकासाचा निधी मिळावा यासाठी आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी प्रयत्नशील असतात. कितीही मिळालं तरी आमची इच्छा आमदार साहेब अजून वाढतीच आहे. आम्हाला असं वाटतंय की अजून विकास काम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळावं. आणि नक्की माहिती आहे आम्हाला, आम्ही जरी मागितलं आणि नाही मागितलं तरी सुद्धा आमच्या सोनखेडवरती प्रेम आहे. त्या प्रेमापोटी आपण विकास काम या ठिकाणी द्यालच. या ठिकाणी आता आपण पाण्याच्या टाकीचं पूजन केलं. पाण्याच्या टाकीचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी पूर्ण सोनखेड गावला पिण्यासाठी पाणी स्वच्छ निरजंतुक मुबलक पाणी मिळावं यासाठी आम्हाला या ठिकाणी पाण्याची टाकी मिळाली. त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी रस्ते अपुरे होते किंवा खराब होते, त्याही रस्त्यांसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निधी या ठिकाणी मंजूर केला. आमच्या ग्रामपंचायतीची इमारत त्याची बऱ्यापैकी पडझड झाली होती. त्या ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणासाठी आपण या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून आता सुसज्ज अशी इमारत आमच्या ग्रामपंचायती या ठिकाणी उभी आहे. या सर्व कामांसाठी आपलं मार्गदर्शन मिळालं, निधी मिळाला, सहकार्य मिळालं, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही सोनखेडे ग्रामस्थ आपल्या सर्वांना आमदार साहेबांना धन्यवाद देतोय. साहेब, आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती आहे. सोनखेडे गावठाण आहे, या गावठाणाची परिस्थिती अशी आहे की लोकसंख्या वाढली, गावठाण तेवढंच आहे. आता गावठाण कमी पडतंय, त्यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये आता लोक विस्थापित झालेत, राहायला गेलेत. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, गावामधनं त्या वाडीमध्ये वस्तीमध्ये जात असताना लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम येतोय. आपल्या इथं जवळ सागरेश्वर अभयारण्य आहे, त्यामुळे इथं जंगली श्वापद बिबट्यापासून ते कोल्ह्यांपासून वेगवेगळी जनावरे या ठिकाणी असतात. आणि मग लहान मुलांना सुद्धा भीतीदायक परिस्थिती आहे, महिलांना भीतीदायक परिस्थिती आहे. ज्येष्ठ नागरिक तेच जर गावात आपल्या वाडी वस्तीवर जात असतील तर त्यांना लाईट नसल्यामुळे खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. साहेब, मला असं वाटतं की आमदार निधीच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून कुठल्याही निधीच्या माध्यमातून आम्हाला जर सौर ऊर्जेच्या माध्यमातून जर इथं लाईटची व्यवस्था झाली, कुठल्या ठिकाणी पाहिजे, किती पाहिजे त्याची सगळ्याची आम्ही तुम्हाला लिस्ट या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं लेटर पॅडवरती तुम्हाला सुपूर्द करतो. साहेब, या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी येतात ग्रामपंचायतीत आणि मागणी करतात की आम्हाला रात्रीच्या वेळी जाताना किंवा पावसाच्या वेळी पावसाच्या पाण्यातनं जाताना लाईट नाही, दिसत नाही, काटा लागतोय, ठेचकाळतायत, पडतायत, लोक जखमी होत आहेत किंवा जंगली श्वापदांचा त्रास होतोय. जर लाईटची व्यवस्था झाली तर खूप छान पद्धतीने आम्हाला आमचं आयुष्य आहे ते जगण्यासाठी सहाय्य मिळेल. आपण या ठिकाणी ती गोष्ट मंजूर कराल. त्याच पद्धतीनं जाळीच्या बाजूला किंवा इतर काही ठिकाणी रस्ते राहिलेत, काही ठिकाणी पुलांचं काम अपुरं राहिले, त्या कामाची पूर्तता आपल्या माध्यमातून होत आहे. याबद्दल खरंच अभिमान आहे आम्हाला. तुमच्यासारख्या नेतृत्व आमच्या गावाला लाभलंय. आम्ही त्याच्याही प्रस्ताव आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देऊ. दुसरी एक खदगत सर व्यक्त करावीशी वाटते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. बरीच गावं आता इथे कुंडेलला तुमच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला, खंडोबाच्या वाडीला पुरस्कार मिळाला. आमच्या सोनखेडे गावावर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं विशेष प्रेम होतं. त्यांनी प्रत्येक वेळा
जास्तीचं काम सोनकीरला मिळावे यासाठी प्रयत्न केला. आपणही तसाच प्रयत्न करताय. परंतु दुर्दैवानं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती पातळीपर्यंत सुद्धा कुठल्याही स्पर्धेत आम्हाला सहभाग नोंदवता आला नाही किंवा तिथं विशेष चमकता आलं नाही. आपलं जर मार्गदर्शन मिळालं, आपला आशीर्वाद मिळाला, आपलं सहकार्य मिळालं तर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांपासून ते आपल्यापर्यंत विकास कामांचा जो डोंगर उभा राहिलाय त्या विकास कामांच्या माध्यमातून हे गाव भौगोलिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या या ठिकाणी एवढं सक्षम आहे की राज्याच्या नाही देशाच्या पातळीवर आम्ही नंबर मिळवू शकतो. परंतु आपल्या मार्गदर्शनाची या ठिकाणी आम्हाला गरज आहे. ते मार्गदर्शन आम्हाला मिळेल त्याच पद्धतीने आता माझी वसुंधरा नावाची एक स्पर्धा सुरू आहे. आता इथंच आपलं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती झाडे लावले. वनश्री मोहन रावजी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झालं. इथं हा वटवृक्ष या ठिकाणी दिमाखात उभा आहे. अशीच बरीचशी जुनी झाडं आमच्या गावामध्ये उभी आहेत. अशा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर आमच्या गावाचं नाव जावं यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे साहेब. ते मार्गदर्शन आपल्याकडून मिळेल. त्याच पद्धतीनं वैयक्तिक पातळीवरती कोण लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या योजना मिळाव्यात त्यासाठी आपण आमदार म्हणून आम्हाला सहकार्य करावं यासाठी विनंती करतो. त्याच पद्धतीनं साहेब माझा प्रास्ताविक लांबवत नाही. एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मांडतो. आमच्या गावाला दरवेळी निलंबित झालेलाच अधिकारी, शासकीय अधिकारी मिळते. मग ते अगदी आमच्या तलाट्यापासून असो ते आमच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांपर्यंत असो. साहेब एक विनंती आहे कळकळीची, आपण किंवा डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे रत्नपारखी होते. अधिकाऱ्यांशी त्यांना जाण होती. अधिकारी कुठला हुशार आहे, कुठला काम करतोय या हेरून आपल्या भागात अधिकारी आणले आणि कामाच्या विकासाचा डोंगर उभा केला. साहेब एक विनंती आहे, आपण सुद्धा आपल्या नजरेच्या टप्प्यात चांगले अधिकारी निश्चितपणे असतील ते अधिकारी आमच्या गावाला दिले. नाहीतर होतंय कसं, इथं फक्त सह्यांच्या कागद रंगतायत आणि अधिकारी मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी उपलब्ध नाही. लहान तोंडी मोठा घास घेत आहेत. खरं तर ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीची जाणीव आपल्याला असावी कदाचित. नसेल तर याच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती सोनकिरीसाठी करावी. मग ते ग्रामविकास अधिकारी असतील, तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या पदावरती बसलेले अधिकारी असतील. चांगल्या अधिकारी जर आम्हाला या ठिकाणी मिळाले तर आमच्या गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला सहाय्य मिळेल. त्याच्यानंतर एक माझी वैयक्तिक गोष्ट मांडायची होती. शाळेला होतो डॉक्टर पतंगराव कदम साहेब आमच्या गावात यायचे आणि त्यावेळी आम्ही लहान असताना शाळेचा गणवेश